नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले या विषयावर संवाद साधून या विषयाची मित्रांनो आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर केलं असेल, शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जर कोणत्या गोष्टीला दिलं असेल तर आपल्या स्वराज्यामध्ये असणाऱ्या गडकिल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण मित्रांनो, याच गडकिल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला जायचा। स्वराज्यावर एखाद्या शत्रूनं जर आक्रमण केलं तर त्या शत्रूच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी याच गडकिल्ल्यांचा वापर केला जायचा आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकिल्ल्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो, शिवरायांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 110हून अधिक किल्ल्यांची निर्मिती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करून शिवरायांनी असंख्य किल्ले जिंकून घेतले। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी घाट असणार, एखादा मार्ग असणार, अशा मार्गातनं शत्रू स्वराज्यावर आक्रमण करू नये म्हणून त्या शत्रूला वाटेतच रोखता यावं म्हणून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या घाटांवरती शिवाजी राजांनी असंख्य किल्ल्यांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं। एवढंच नव्हे तर समुद्र मार्गाने सुद्धा शत्रूनं स्वराज्यावर आक्रमण करू नये म्हणून समुद्रामध्ये सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, अशा किल्ल्यांची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो, ज्या एखाद्या ठिकाणी जर किल्ल्याची निर्मिती झाली तर त्या किल्ल्याच्या आजूबाजूला किंवा त्या किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सर्वसामान्य जनता त्या किल्ल्याच्या जवळ वस्ती करून राहायची आणि मग मित्रांनो, ही सर्वसामान्य जनता त्या किल्ल्यावर राहणारे सैनिक असतील, मावळे असतील, त्यांना रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू असतील, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या त्यांना ज्या आवश्यक वस्तू असतील ते सर्व वस्तू पुरवण्याचं काम ती गावातील सर्वसामान्य जनता करायची आणि अशा प्रकारे मित्रांनो, एखाद्या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती झाली तर त्या किल्ल्याच्या आजूबाजूला असंख्य गावांची निर्मिती व्हायची। तर मित्रांनो, 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मित्रांनो, त्यावेळेस महाराजांच्या स्वराज्यामध्ये 360हून अधिक किल्ले असल्याचं आपल्याला दिसून येतं। एक वेळेस मित्रांनो, महाराजांनी 1,75,000 होन एवढी रक्कम नवीन किल्ल्यांच्या निर्मिती करून घेण्यासाठी राखीव ठेवली आणि मित्रांनो, त्याच वेळेस स्वराज्याचे पंतप्रधान असणारे मोरोपंत पिंगळे यांनी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, आपल्या स्वराज्यामध्ये आधीच एवढे किल्ले असताना सुद्धा आपण 1,75,000 होन एवढी रक्कम का नवीन किल्ल्यांची निर्मिती करण्यासाठी राखीव ठेवली? दगड मातींच्या या किल्ल्यामध्ये आपण एवढा पैसा का त्यांच्या निर्मिती करण्यासाठी वाया घालत आहोत? असा प्रश्न मोरोपंत पिंगळे यांनी महाराजांना विचारला आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळे यांना उत्तर देतात की आपल्या स्वराज्यामध्ये 360 किल्ले आधीच असताना सुद्धा आपण नवीन किल्ल्यांची निर्मिती करण्यासाठी 1,75,000 होन एवढी रक्कम राखीव ठेवली। खरं तर हा पैसा आपण वाया घालवत नाही आहोत, तर स्वराज्याच्या येणाऱ्या भविष्यासाठी आपण ही गुंतवणूक करत आहोत। उद्या जर स्वतः औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीवर चाल करून आला तर त्यावेळेस औरंगजेबाच्या त्या प्रचंड सेनासागरासोबत माझ्या स्वराज्यामध्ये असणारा एक किल्ला औरंगजेबाच्या त्या सेनासागरासोबत जर 1 वर्ष लढला तर माझ्या स्वराज्यामध्ये असणारे 360 किल्ले घेण्यासाठी औरंगजेबाला किती वर्ष लागणार? असं उत्तर मित्रांनो त्यावेळेस महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना दिल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मित्रांनो, महाराजांनी दिलेल्या याच उत्तरातून आपल्याला महाराजांचं नियोजन आणि महाराजांचा दूरदृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो। आणि मित्रांनो, झालं सुद्धा तसंच। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत औरंगजेब या महाराष्ट्रावर चाल करून आला नाही, पण 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतं आणि महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 मध्ये औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीवर चाल करून येतो। स्वराज्य जिंकण्याचा तो प्रयत्न करतो, पण त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही। शेवटी औरंगजेब वैतागतो आणि नंतर तो आदिलशाहीवर आक्रमण करतो। अवघ्या काही महिन्यामध्ये त्यांनी आदिलशाही जिंकून घेतली। त्यानंतर तो कुतुबशाहीवर आक्रमण करतो आणि अवघ्या काही महिन्यामध्ये त्यांनी कुतुबशाही सुद्धा जिंकून घेतली आणि नंतर पुन्हा तो स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण 27 वर्ष प्रयत्न करून सुद्धा औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकता आलं नाही। अखेर औरंगजेबाचा मृत्यू याच महाराष्ट्रामध्ये होतो, त्याची कबर सुद्धा याच मातीमध्ये गाडली जाते, पण त्याला स्वराज्य जिंकता येत नाही। मित्रांनो, हेच महाराजांचं नियोजन आणि महाराजांचा दूरदृष्टिकोन असल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो,
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या गडकिल्ल्यांबद्दल एवढी माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एवढाच आशावाद, मनपूर्वक धन्यवाद। मित्रांनो, आपल्या या प्रेरणा सूर्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विषयांवर सातत्यानं तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। म्हणून मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करत जा। एवढाच आशावाद, मनपूर्वक धन्यवाद।